नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, कांदा, हरभरा आणि हळद बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात आज काहीशी वाढ दिसून आली. सोयाबीनच्या भावात कालपासून काहीशी वाढ झाली आहे. काल प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीचे भाव 150 ते 200 रुपयांनी वाढवले होते. आजही भावात 100 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. सोयाबीन खरेदीचा भाव 7,500 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी 7,000 ते 7,600 रुपये भाव मिळतोय. बियाणे दर्जाचे सोयाबीन 8 ते 9 हजारांनी विकले जात आहेत. सोयाबीनच्या भावातील सुधारणा आणखी काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापसाच्या भावातील तेजी कायम आहे. कापसाच्या भावात मागील आठवड्याभरात काहीशी नरमाई आल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा दिसून आली आहे. भाव पुन्हा 9,000च्या दरम्यान पोहोचल्यात. सीसीआयची कापूस विक्रीही चांगल्या प्रमाणात सुरू आहे. सीसीआयकडेच सध्या सर्वाधिक साठा आहे, त्यामुळे सीसीआयच्या विक्रीला प्रतिसाद मिळतोय. कापूस आणि सुताची निर्यातही चांगली सुरू असल्याचं निर्यातदारांनी सांगितलंय. मात्र भाव वाढल्याने मागणी स्थिरावलेली आहे. याचाही परिणाम दरावर दिसतोय. कापूस बाजारातील ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कांद्याचा भाव दबावात आहे. कांद्याला मागील 2 महिन्यांपासून उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळतोय. कांद्याची बाजारातील आवक सध्या चांगली सुरू आहे. याचा दबाव दरावर येतोय. सध्या बाजारात कांदा प्रति क्विंटल सरासरी 700 ते 1,000 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. वाढत्या उन्हामुळे कांदा साठवणुकीत अडचणी येत आहेत. कांदा सडण्याचं प्रमाणही वाढल्याचं शेतकरी सांगतायत. यामुळे कांद्याचा प्रश्न आणखी बिकट झालाय. कांदा बाजारावरील दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात हळदीची आवक मागील काही दिवसांपासून स्थिरावली आहे. आवकेचा दबाव काही प्रमाणात काही बाजारांमध्ये कमी दिसतोय. याचा दराला आधार मिळत असून हळदीचा भाव स्थिरावलेला दिसतोय. हळदीला मागणी चांगली आहे, तर उत्पादन घटल्याचं शेतकरी सांगतायत. सध्या बाजारात हळदीला प्रति क्विंटल सरासरी 12,000 ते 14,000च्या दरम्यान भाव मिळतोय. हळदीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळदीच्या भावातही सुधारण्याचे संकेत आहेत, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात हरभरा भाव दबावतच आहेत. हरभऱ्याच्या सरासरी भावात काहीशी सुधारणा दिसत असली तरी भाव पातळी हमी भावाच्या खालीच आहे. हमी भावाने हरभरा खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे थांबवली आहे. याचा परिणाम हरभरा दरावर दिसून येतोय. सध्या बाजारात हरभरा प्रति क्विंटल सरासरी 5,100 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. हरभरा बाजारातील आवक सध्या चांगली सुरू आहे. याचा दबाव दरावर दिसून येतोय. हरभरा दरावरील दबाव पुढील काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.